शांती. आज आपल्या गोड बाबांची मधुर महावाक्य आपण आत्मा कानाच्या द्वारे ऐकूया. म्हणूनसाठी तुमच्या भ्रुकुटीच्या सिंहासनावरती स्थिर व्हा. आपल्या मनबुद्धीला एकाग्र करा. मी आत्माच मनबुद्धीचा राजा आहे. मनबुद्धी मी आत्म्याच्या ऑर्डरप्रमाणेच चालायला पाहिजे. मन मला काबू नको करे. मी मनाला काबू करणारा सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. परमात्माचं लाडकं मूल आहे. ह्या स्थितीमध्ये स्थित व्हा आणि सद्गती दाता, मला पतितमधून पावन बनवणारा, सर्व सुखशांती देणारा प्राणेश्वर, अमरनाथ, पापकटेश्वर, भोलेनाथ, सोमनाथ, पायरे बाबा, शिवबाबा, परमपिता परमात्मा ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन माझ्या समोर बसून मला शिकवत आहे. म्हणूनसाठी एकाग्रतेने मुरलीचा अभ्यास करूया. मनबुद्धी संस्कारामध्ये तिला धारण करूया आणि उच्च ते उच्च भाग्य प्राप्त करूया. तर आता आपण ऐकूया बाबांची गोड गोड बाबांची मधुर मुरली, ज्ञान मुरली. सत्यताचं सद्गतीचे महावाक्य. गोड बाबा सांगतात, मुलांनो, आज महावाक्य आहे, मुलांनो, बाबासारखे पतितांना पावन बनवण्याचा पुरुषार्थ करा. ही वेळ फार मौल्यवान आहे. त्यामुळे व्यर्थ गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. आणि बाबा काय सांगतायत महावाक्यामध्ये, गोड मुलांनो, ही वेळ खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये मुलांनी अटेन्शन द्यायचं आहे. आणि आज बाबा आपल्याला विचारतायत, बाबा सांगतात मुलांचं कशामध्ये योग तुटतो. तर बाबांचे आजच्या प्रश्नाचं उत्तर बाबा देतात की काही मुले आपसामध्ये व्यर्थ गोष्टीमध्ये झुगमुई करतात आणि आपला खूप वेळ वाया घालवतात. बाबा काय सांगतात, हिंडारा फिरायला जातात आणि बाबांची आठवण करण्याच्या ऐवजी काय करतात, व्यर्थ चिंतन करतात. तर हे किती कमालीची गोष्ट आहे पहा. आपण दिवसभरामध्ये काय करतो ते सर्व आत्माच करत असतो की नाही. मग आत्मा वाणीने बोलतो आणि कानाने ऐकतो आणि सर्व कर्मेंद्रियाच्या द्वारे कार्य करत असतो. तर आपण जे करतो त्याच्यामधूनच आपली कर्म घडत असतात. आणि प्रत्येक भाग्याच्या निर्मितीसाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, कर्मावरती अटेन्शन. म्हणजे कसं करायचं. मग बाबांनी जे आपल्याला मुरली शिकवली, श्रीमत दिलेली आहे, श्रेष्ठ मत दिलेले आहे, त्यानुसार आपली कर्म झाली पाहिजेत. म्हणूनसाठी आज बाबांनी काय प्रश्न विचारला, बाबांना मुलांच्या कोणत्या गोष्टीवर फार दया येते. तर काय सांगतायत बाबा आता उत्तरमध्ये, की मुलं वेळ खूप वाया घालवतात व्यर्थ गोष्टीमध्ये. त्याच्यासाठीच बाबांना काय होते, मुलांच्यावरती खूप दया येते. पुढे बाबा सांगतात, ओम शांती. भगवान उवाच. मुले सुद्धा समजत असतील जरूर की भगवान आम्हाला शिकवत. काय समजतोय आपण, भगवान आम्हाला काय करतायत, भगवान आम्हाला शिकवत आहेत. तर बाबा सांगतात, तुम्हाला समजतंय ना कोण तुम्हाला शिकवत आहे. तर बाबा सांगतात की बाबांना जी मुलं वेळ वाया घालवतात अशा मुलांच्यावरती बाबांना खूप दया येते. म्हणून बाबा सांगतात, मुलांनो, आपला वेळ वाया घालवू नका. मग काय करा, तर बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्म करा. म्हणजे बाबा तुमचा वेळ व्यर्थ जाणार नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मुलांनो, बाबांना अशा मुलांची फार दया येते. बाबांना काय होतंय, अशा मुलांची फार दया येते. बाबा सांगतात, मुलांनो, तुमचा वेळ हा खूप किमती आहे. जेव्हा भगवान तुम्हाला स्वतः
सद्गती देण्यासाठी येतो, तेव्हा हा वेळ वाया घालवू नका. म्हणूनसाठी बाबा सांगतात, आता आपले जीवन सुधारा. व्यर्थ वेळ वाया घालवू नका. कारण तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे. काय कार्य करायचे? तुम्हाला तमोप्रधानपासून सत्वप्रधान बनायचं आहे. भगवान वाचे. मुलेसुद्धा समजत असतील जरूर, की भगवान आम्हाला शिकवत आहेत. आम्ही खूप जुने विद्यार्थी आहोत भगवंताचे. आणि बाबा सांगतात, कोणीही एकटाच शिक्षक जवळ शिकत नाही. एक मुलं शिकतं का देवापाशी? भगवंतापाशी. तर बाबा सांगतात, बघा, एकदा शिकतो का 12 महिने शिकतात, तर मग काय होतं? शिक्षक बदलतात ना. आपल्या या दुनियाच्या स्कूलमध्ये काय होतं? एकाच टीचरजवळ आपण 1ली पासून 10वी नाही शिकू शकत ना. टीचर बदलतात ना. तर बाबा सांगतात, इथे बघा किती कमालीची गोष्ट आहे. इथे मात्र मुख्य शिक्षक बदली होत नाही. शिवबाबाच तुमचा शिक्षक आहे. बाकी बाबा सांगतात, कन्या खूप आहेत राज्य शिकवण्यासाठी. एकने तर काम होणार नाही आहे ना, तर टीचर तर पाहिजेच ना. पावन बनवण्यासाठी अनेक जण बोलवतात. एकालाच बोलवतात ना. पावन बनवणारा शिक्षक एकच आहे, शिवबाबा. आहे ना आश्चर्याची गोष्ट? म्हणूनसाठी सर्वजण मलाच बोलवतात. पतित पावन या. द्रौपदीचे उदाहरण दिले आहे. पतित तर सारी दुनियाच आहे. पतित आणि पावन यामध्ये रात्री दिवसाचा फरक आहे. पतित आहेत पत्थरबुद्धी. बाबा येऊन सर्व विकारांच्यासाठी घृणा उत्पन्न. बाबा सांगतात, तुमचा कशाने त्रास झाला? तुम्हाला का त्रास होतोय? तुम्ही का दुःखी झालं? तर बाबा सांगतायत, जे तुमच्यामध्ये कमजोरी आहे, विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, जलसी, बदल्याची भावना, या सगळ्यांच्या बाबतीत तुम्हाला काय व्हायला पाहिजे? घृणा व्हायला पाहिजे आता. कारण याच्यामुळेच तुमची कर्म खराब झाली आणि दुःख आलं. तर बाबा सांगतात, आत्मा समजते की माझ्या आत्म्याचं हे शरीर पतित आहे. तुम्ही सुद्धा समजता शरीर पतित आहे आणि आत्म्याला विकारांचा, वाईट गुणांचा गंज चढलेला आहे. ज्याचे पावन फर्स्ट क्लास काय होतंय? पावन फर्स्ट क्लास. बाबा काय सांगतायत? पावन फर्स्ट क्लास. पावन फर्स्ट क्लास तुम्हाला बनायचं आहे. तुमचं देवी देवताचं शरीर कसं पावन फर्स्ट क्लास होतं? सर्व गुण आतमध्ये होती तुमच्यामध्ये, सद्गुण. तेव्हा तुम्ही विश्वाचे राजे होते. बाबा सांगतात, तेव्हा तुमची बुद्धी पण पारस बुद्धी होती. आणि पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धीचं गायनसुद्धा भारतामध्येच आहे. तरीही तर मुलांनी हा विचार केला पाहिजे की आपण पतित भारताला पावन कसं बनवावे. परंतु नंबरवार सेवाधारींनाच असे विचार येत असतील आणि पतितांना पावन बनवण्याचा पुरुषार्थ करत असतील. मी तुम्हाला माझ्यापेक्षा महान बनवितो. तुमचे विचारसुद्धा जास्त चालले पाहिजेत की आम्ही कशी सेवा करू आणि सगळ्यांना समजवू, ज्याच्याने सगळेच परमात्माच्या छत्रछायाचे भागीदारी होतील. बाबा सांगतात, माझ्यापेक्षा जास्ती सेवा तुम्ही मुले करताना. बाबा थोडीच प्रदर्शनीमध्ये जातात, इत्यादीमध्ये 2 तास बसून 2-3, 4 तास बसून समजवतील. प्रदर्शनीमध्ये तुम्ही मुलंच जातात. बाबा मुलांची किती महिमा करतात, परंतु तरीही मुलांना ती खुशी, तो योग कमी दिसून येतो. त्यामुळे बेहदचे बाबा, परमपिता शिवबाबा जे ब्रह्माद्वारे शिकवत आहेत, हे ब्रह्मा शिवबाबांना सर्वात जवळ आहेत. एवढे एकदम जवळ बाप दादा कधी कुठल्या दुसऱ्या युगामध्ये नाही असतात. मुख्य आहे आत्मा निघून गेलं तर हे शरीर मात्र काहीच कामाचं राहत नाही. पहा, मनुष्याच्या शरीराची काहीच किंमत राहत नाही. आत्मा निघून गेल्यानंतर काही कामीच येत नाही. मनुष्याचं शरीर केवळ राख बनून जाते. जनावरे इत्यादींचे तरी हड्डीसुद्धा कामाला येते, चमडीसुद्धा उपयोगी होते. मनुष्याचा तर काहीसुद्धा उपयोग होत नाही. आत्मा गेल्यानंतर अस्थी पाण्यामध्ये टाकून नष्ट करतात, राख बनवून जाते शरीराची, तर निशाणीसुद्धा राहत नाही. आणि जनावरांच्या शेवणाची निशाणी तरी जंगलामध्ये पडून राहते.
हड्डी तरी भेटते जनावरांची. मनुष्याचं सतयुगापासून त्रेताच्या अंतापर्यंत मूल्य आहे. आता मात्र मनुष्य विनामूल्य झालेला आहे. त्याच्यामुळे आता दुःख आहे. म्हणून बाबा सांगतात, बघा, ज्यावेळी तुम्ही सद्गुणाने भरपूर होता तेव्हा देवता आहात म्हणून तर पूजनीय आहात. शेवटी पैशाची सुद्धा किंमत राहत नाही. त्यामुळे पत्थरबुद्धी म्हटले जाते मनुष्याच्या बुद्धीला, आणि चाकरी करत राहतात. बाबा सांगतात, तुम्ही जर इथे आता स्वतःला नाही बदलवलं, सद्गुणांना धारण नाही केलं, तर तुम्हाला काय अवस्था होईल तुमची. बाबा सांगतात, मुलांनो, पैसे इत्यादीची चिंता असते. आता तिथे तर सतयुगामध्ये बिलकुलच निश्चिंत जीवन असते. तर बाबा म्हणतात की तुमचे हे शरीर फार मौल्यवान आहे आत्ताचं. हीच वेळ आहे भगवंताकडून संपूर्ण सद्गती करून घेण्यासाठी, हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची. ही वेळ खूप मौल्यवान असते जेव्हा आत्मा परमात्म्याचं मिलन होतं. आत्मा परमात्म्याचं मिलन हर युगामध्ये होत नाही. या वेळेला वाया घालवू नका. फालतू गोष्टीमध्ये वेळ आपला घालवू नका. आपल्या आत्म्याला आठवणीच्या बळाने सत्वप्रधान बनवायचं आहे. पावन बनण्यासाठी अजून कोणतेही उपाय नाही. एकाच शास्त्रामध्ये भगवान वाचा आहे, ज्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. तर बाबा म्हणतात, गरीब मुलांनो, ह्या तुम्हाला सिरताज बनवतो मी. तुम्ही सुद्धा समजता की बरोबर आम्ही किती कंगाल आहोत. जे खूप धनवान आहेत, पद्मापती आहेत, त्यांचे फोटो, नावे इत्यादी काढतात ना. तुम्हा मुलांमध्ये सुद्धा क्रमवार धनवान आहेत. तुम्ही म्हणता आम्ही कायमचे खरे धनवान आहोत. हेच धन साथ देते ना. तुमच्या समोर ते सर्वजण दरिद्री आहेत, कारण तुम्ही आता जे संस्कार घडवत असता, दैवी संस्कार, ते तर तुमच्याबरोबर जन्मोजन्मी आत्म्याबरोबर जातात आणि त्याच्याच बळावरती तुम्ही नेहमी सुखी बनत असता. बाबा सांगतात, नाव जरी पद्मापती वगैरे आहे आत्ता, तरी सद्गुरू बाबांनी सुद्धा तुमचे नाव पण पद्मापती अविनाशी ठेवलं आहे. तुम्ही आहात सर्वांचे पद्मापती. ते आहात नरक. हे सगळे आत्ताचे आहेत ते संपणाऱ्या संपत्तीचे म्हणा. आता कलियुगाचे म्हणजे नरकाचे पद्मापती. नरक आणि स्वर्गाला तुम्ही समजता ना. ते पत्थरबुद्धी अजिबात समजत नाहीत. पुढे गेल्यावर तुमच्याकडे येतील. जेव्हा विनाश पाहतील तेव्हा समजतील, अरे ह्या तर जुन्या दुनियेचा विनाश होणार. मग म्हणतील, हे ब्रह्माकुमारी आणि कुमार तर खरे सांगत होते. अरे आता काय करावे. काहीच करू शकणार नाही. पैसे इत्यादी एकदम जळून आणि सर्व शरीरे मरून नष्ट होऊन जाईल. तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. बॉम्ब्स आधी पडतात तर घर, संपत्ती इत्यादी सर्व नष्ट होऊन जाते. शरीरे सुद्धा नष्ट होऊन जातात. हे तुम्ही बघाल. खूप भयानक दृश्य दिसणार आहे. त्यावेळी हे ज्ञान घेऊ शकणार नाहीत. आता मात्र सम्मुख भगवान बसून समजवत आहे. मुले जाणतात, आम्ही ईश्वराकडे शिकवण्यासाठी आलो आहोत. तुम्ही किती नशीबवान आहात, हा देखील सर्वांना निश्चय नाही. बाबा सांगतात, निश्चय झाला पाहिजे की खरोखर आता ह्या दुनियेमधून पार करण्यासाठी आणि आम्हाला सुखशांती, सद्गती, सद्बुद्धी, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस चिरंतर काळासाठी देण्यासाठी स्वयं परमपिता परमात्मा, पाप नष्ट करणारा भोलेनाथ, भोला भंडारा, माझा भंडारा भरपूर करणारा, मला कुबेरचा खजाना देणारा परमपिता परमात्मा स्वतःच माझ्या आत्म्याला संस्कारी घडवत आहे. त्याच्यामुळे माझी कर्म श्रेष्ठ होतील आणि त्याच्यामुळे माझं भाग्य बनणार आहे. हे मात्र बऱ्याच मुलांना निश्चय नाही आहे. बाबा सांगतात, निश्चय झाला तर ईश्वराकडून का बरे शिकू नये. रात्र दिवस लाईट लावून मरून उपाशीपोटी राहून सुद्धा पूर्णता शिकण्याचं मन असायला पाहिजे, कारण भगवंत स्वयं शिकवत आहे आणि ही वेळ परत येणार नाही. पूर्णता शिकवण्याचं मन लागलं पाहिजे. वाहा, अरे भगवंत तर आम्हाला 21 जन्माची कमाई करवत आहे, म्हणजे 2500 सालापर्यंत आम्हाला सुखच सुख भेटणार आहे, कसल्याही प्रकारचं दुःख नाही. तर अशा वेळेला किती भगवंताकडून आपण शिक्षा घेतली पाहिजे. म्हणजेच या शिक्षणावरती
म्हणजेच ह्या दैवी पढाईवरती किती लक्ष दिलं पाहिजे. कारण त्या स्कूलमध्ये सुद्धा एकदा वेळ गेली की परत तुम्ही म्हातारपणी 10वीच्या वर्गात जाऊन नाही ना बसू शकत. तर हे सगळं रहस्य समजावायचं आहे. आणि ही मुरली जर कोणी 7 दिवसाचा राजयोगा कोर्स न करता ऐकत असेल तर कृपया तुम्ही जवळच्या कुठल्याही ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये जाऊन 7 दिवसाचा राजयोगा, सहज राजयोगा कोर्स विनामूल्य शिकवला जातो. तो मात्र जरूर जाणून घ्यावा, अशी आमची तुम्हाला विनंती. पुढे प्राणेश्वर शिवबाबा सांगतात, खूप चांगल्या रीतीने शिकायला पाहिजे परमात्माकडून. शिक्षणसुद्धा कोणते आहे? मुख्य आहे शिवबाबांची आठवण करणं. बाबांना तर खूप दया येते मुलांच्यावरती. बाबा जाणतात मुले हिंडण्या फिरण्यासाठी जातात, तर कोणीही बाबांच्या आठवणीमध्ये राहत नाहीत. खूप वेळ वाया घालवतात. व्यर्थ गोष्टी करत बसतात, गप्पा करतात, झरमुई झगमुई खूप करतात. मुलांना खूप काळजी वाटली पाहिजे की बस वेळ फार थोडा आहे. भारत किती मोठा आहे, विश्व किती मोठं आहे, सेवा भरपूर करायची आहे. आपल्या सर्व आत्माभाईंना सद्गतीचा रास्ता दाखवायचा आहे. पहिले आपले जीवन तर सुधरावे. बाबा बऱ्याचदा सांगतात, मुलांनो, झरमुई झगमुई करू नका. या गोष्टी सोडून द्या. आपले जीवन सुधारा. सर्वांना आपसामध्ये लढाई झगडे करून शेवटी मरायचंच आहे. हे मात्र ड्रामाची भावी आहे. तमोप्रधानपासून सतोप्रधान बनण्यामध्ये तो वेळ तर लागतो ना. आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपण किती वेळ बाबांची आठवण करतो. बाबांची आठवण केली तर बाबांच्याकडून शक्ती आणि गुण आणि सगळं काही प्राप्ती होणार आहे. कारण बघा ना, सामान्यमध्ये सुद्धा असंच आहे ना. ज्याला आपण आठवण करतो, ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं किंवा त्याच्याकडून काही लाभ होणार असतो, तरच आठवण करतो ना मनुष्याला पण. आणि परमात्माकडून तर आपल्याला सर्व काही मिळणार आहे, तर नको का त्याला आठवण करायला. म्हणजे आठवणी मनामध्ये असते. मनाने बुद्धीने त्याच्याशी जोडलं जायचे, तरच आपल्याला संपूर्णरित्या सद्गती सद्बुद्धी प्राप्त होणार आहे. बाबा सांगतात, काही सच्च्या दिलाने, अतिशय प्रेमाने, यथार्थपणे 5 मिनिटे सुद्धा आठवण मुश्किलीने करतात. आठवण अतिशय प्रेमाने केली जाते. प्रेमाशिवाय कधी कोणाची आठवण करतात का? असे बरेच आहेत जे लाचारी हालतमध्ये परिस्थिती आल्यावरती, दुःख आल्यावरती बाबांना आठवण करतात. प्रेमाने आठवण करायला येत नाही. सच्चे दिल पर लेकिन काय आहे रहस्य? सच्चे दिल पर साहेब राजी. बघा, बाबा एकच आवाज करतात. बाबा एकच आवाज करतात. काय आवाज करतात बाबा? मन मनाभव, अर्थात मज या एकाची आठवण करा तर तुमची सर्व पापे नष्ट होतील. मीच तुमचा मित्र आहे ना, खरा मित्र आहे, जे तुमची सद्गती करून देतो. तुमच्या डोक्यावरती अनेक जन्माचा पाप आणि विकर्माचा बोजा आहे, तो नष्ट करतो. पण त्याच्यासाठी काय दवाई आहे? मला मनबुद्धीमध्ये आठवण करत राहा. माझ्याशी तुमचं कनेक्ट होऊन राहा. तर बाबा सांगतात, ज्या प्रकारे फोनला चार्जिंग संपलं की कसं कनेक्शन द्यावं लागतं की नाही, मेन इलेक्ट्रिसिटीचं, तसंच आता सगळ्यांनाच तर दुःख आलेलं आहे. कुणाला मनाचं, कुणाला तणामधून, कुणाला धनामध्ये आणि कुणाला संबंधामध्ये खूप त्रास होत आहे. तर हे सगळं नष्ट होण्याचा उपाय म्हणजे घरबार सोडणं नाही, कर्तव्य कर्म ड्युटी ऑफिसेस सोडणं नाही, तर हे सगळं करता मनाला परमात्माच्या कनेक्शनमध्ये ठेवणं. मग आता ते ठेवायचं कसं? तर त्याच्यासाठी त्या परमात्माचे महावाक्य अभ्यास म्हणजेच मुरलीचा अभ्यास करणं अतिशय जरुरी आहे. त्याच्यामध्येच बाबा सगळी काही युक्ती आम्हाला सांगत असतात. कारण प्रत्येक गोष्टीची विधी असते ना. मग सद्गतीची कशी विधी नसणार? जरूर असणार ना. तर विधी असेल तर सिद्धी असते की नाही कामामध्ये. तर त्याचं रहस्य समजवायचं आहे. तर बाबा सांगतात, बाकी तर सर्व आहेत शत्रू. तुम्ही एकमेकाचे सुद्धा शत्रूच आहात आणि आपसामध्ये खूप भांडण तंटे करतात, तर मित्र कसे म्हणाल? बाबा सांगतात, जर आत्मा भाऊ व भाऊ समजाल तर सारी दुश्मनी संपुष्टात येईल ना. ना नाक ना कान ना तोंड आहे,
कारण तुम्ही आत्मा समजाल तर आत्मा तर चमचमता तारा ज्योतिबिंदू. तुम्हाला मग कान नाक काही दिसणार नाही म्हणूनसाठी एकामेकाला आत्मा समजा. तर काय होईल, भांडण आणि दुश्मनी वाढणारच नाही. तर बाबा म्हणतात शरीराला पाहूच नका, तुम्ही सुद्धा आत्मा, ते सुद्धा आत्मा, तर दुश्मनीच निघून जाईल ना. खूपच मेहनत आहे पण असा भाव बनवण्यासाठी. मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही ना. त्या शिक्षणामध्ये सुद्धा पहा दुनियाच्या किती डोके फोडाफोडी करतात अभ्यासामध्ये मुले. सोपे सुद्धा आहे. बाबा म्हणतात मुलांनो, हा सद्गतीचा अभ्यास किती सोपा आहे. काय म्हणता तुम्ही? सिमर सिमर सुख पावो. हां, भजनमध्ये गाता ना. तर हे तर जाणता की भक्ती मार्गामध्ये सिमर सिमर सतत सिमरण करून सुद्धा दुःखच मिळाले ना आत्ता. त्याची आठवण करतात ज्याच्या कर्तव्याची माहिती नाही. आणि ज्याला देवी देवतांना आठवण करता पण तुम्हाला माहितीही नाही की त्यांचं ऑक्युपेशन काय आहे. आता किती जण आठवण करतात ज्याचं काही तुम्हाला माहितीच नाही, ते कुठून आले कसे आले. तर बाबा सांगतात हनुमानाची आठवण करा, आठवण करा, गणेशाची आठवण करा. एक आहे सिमर सिमर सुख प्राप्त करणे, दुसरे आहे सिमर सिमर दुःख प्राप्त करणे. तर तुम्ही तरी कितीतरी वेळापासून देवी देवतांची पूजा करत आहात ना, तरीही घरामध्ये पीडा तर येतेच ना, तकलीफ तर येतेच ना. तर हे रहस्य आता मुलांनी बुद्धीच्या जोरावरती समजून घ्यायचं आहे. कारण भक्ती आहे रात. शिवबाबाची रात थोडी अशी असू शकते. रात्र असतानाच धक्के खावे लागतात ना दुःखाचे. पहिला नंबर आहे ब्रह्मा. यांनी हे बी धक्के खातात. त्यांच्यासोबत तुम्ही ब्राह्मणसुद्धा साथी आहात. ब्राह्मणांचे सारे कुल आहे. जे कोणी ब्राह्मण बनतात ते येऊन आठवण केल्याने सुख प्राप्त करतात. भगवंताला आठवण म्हणजे परमपित्याला आठवण केल्याने सर्वजण सुख प्राप्त करतात. तुम्ही सर्वांना सांगता की शिवबाबांची आठवण करा तर पापे नष्ट होतील. तुम्ही एका बाबांची आठवण करा. मनुष्य तर अनेकांची आठवण करता करता पाप आत्मा बनतात. सीडी तर उतरतच जातात. आता तुम्ही एक बाबांची अर्थसहित आठवण करा. बाबा म्हणतात मी आलोच आहे वारसा देण्यासाठी, पावन बनवण्यासाठी. अर्थ आहे ना. शिवबाबा पतित पावन आहेत हे कोणाला माहितीसुद्धा नाही. कोणी येऊन सांगावे तरी खरे की कसे येऊन पावन बनवतात. तुमच्याजवळ इथे बसून देखील पूर्णपणे जाणत नाहीत. आणि माया काय करते, बुद्धीमधून विसरायला लावते. आता माया विसरायला लावणारी काही कमी आहे का? माया पण जोरदार आहे. म्हणूनसाठी तर म्हणतात ना मायाजाळ आहे या कलियुगामध्ये. तर बाबा सांगतात तुम्ही स्वतः सांगता बाबा आम्ही आठवण करतो, माया विसरायला लावते. बाबा म्हणतात अरे तुम्ही बाबांची आठवण केली नाहीत. यामध्ये सूर्यवंशीसुद्धा बनतात. किती मनुष्यांच्या कानापर्यंत आवाज पोचवायचा आहे, तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या आत्म्या बंधूंची. बाबा म्हणतात मुलांनो, तुम्ही सेवेसाठी मंदिरामध्ये जा. प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन बाबांचा संदेश आत्म्यांच्या बरोबर पर्यंत पोचवा. बाबांचे भक्त तेच देवताचे भक्त. बाबांचे जे भक्त आहेत तेच तुम्हा देवतांचे पण भक्त आहेत. बाबांचे भक्त कुठे बसतील? शिवलिंगाची भक्ती करत बसतील की नाही. तर बाबा सांगतात बाबांचे जे भक्त आहेत ते देवतांचे पण भक्त. जसे मंदिर किंवा सत्संगामध्ये बसलेले असतात, बुद्धी कुठे ना कुठेतरी कामधंद्यामध्ये मित्रसंबंधीमध्येच धावत असते ना. कारण धारणा काहीसुद्धा नाही ज्ञानाची. इथे सुद्धा असंच आहे. ते काही ऐकत नाहीत. बाबा सांगतात मुरली ऐकताना सुद्धा जे काहीही ऐकत नाहीत, डुकल्या काढत राहतात, बाबांच्याकडे पाहतच नाहीत. अरे अशा परमपिता परमात्माला सद्गती दाता बाबांना तर किती चांगल्या रीतीने पाहिलं पाहिजे. त्यांना किती मनामध्ये आठवण करायला पाहिजे. बाबा सांगतात मुलांनो बघा आता काय म्हणतात बाबा, अरे अशा बाबांना तर किती चांगल्या रीती शिक्षक समोर बसला आहे असं समजून शिकलं पाहिजे ना. बाबा शिक्षक काही साधारण नाही आहे. स्वयं परमपिता परमात्मा तुम्हाला सद्गती देण्यासाठी विधी सांगत आहे की नाही. बाबा सांगतात तुम्हाला करावं लागेल धारण. कारण
माझ्यासाठी तर सगळी दुनियाच माझी मुलं आहेत, सर्वच आत्मे माझ्यासाठी एकसारखे आहेत. पण मी तुम्हाला विधी सांगतो, तुम्हाला सिद्धी पाहिजे असेल तर तुम्हालाच करावं लागेल. बाबा म्हणतात, मी या कर्मेंद्रियद्वारे तुम्हाला शिकवत आहे. आता आत्मा शिकत आहे. बाबा आत्म्यासोबत बोलतात. डोळे, कान, नाक वगैरे शिकतात का? शिकणारी आत्मा आहे ना. शिकणारा कोण आहे? आत्मा. बाबा सांगतात, बघा दुनियामध्ये हे कोणालाही माहीत नाही. कारण काय आहे? देहाचा खूप अभिमान आहे. आत्म्यामध्येच सर्व संस्कार असतात. बाबा म्हणतात, आत्म्याला पहा किती मेहनतीची गोष्ट आहे. मेहनतीशिवाय विश्वाचे मालिक थोडेच बनू शकता. मेहनत करायला पाहिजे ना. जेव्हा विश्वाचे मालिक बनाल तेव्हा आश्चर्य तर बघा की बेहदचे शिक्षक बाबा, शिकवणारे बेहदचे बाबा शिवबाबा आहेत. राजापासून रंकपर्यंत इथेच या शिक्षणामुळे बनतात. राजापासून रंकपर्यंत इथेच या शिक्षणामुळे बनतात. रंकापासून राजासुद्धा याच शिक्षणामुळे बाबा सांगतात बनतात. जेवढे जे बाबांचे शिक्षा शिकतात आणि शिकवतात तेवढेच तुम्ही उच्च पद प्राप्त करता. बाबा येतातच तुम्हाला शिकवण्यासाठी, पतितापासून पावन बनवण्यासाठी. बाबांच्याकडे पाहतच नाहीत मुले. काय समजायला पाहिजे तेच समजून घेत नाहीत. आणि काय होणार मग? तिथे जाऊन पैशाचे पद नोकर चाकर बनतील. नोकर चाकर जसे राजाजवळ असतात तसे प्रजाजवळसुद्धा असतात. दोघांनीही नोकरच तर म्हणतात ना. म्हणूनसाठी स्वतः काय पद पाहायचं, काय पद प्राप्त करायचं हे ठरवूनच ह्या मुरलीचा आणि शिवबाबांची श्रीमत पालन करायचे आहे. बाबा सांगतात, मुलांनो, अगदी शेवटी थोडीफार लिफ्ट मिळते मुलांना. मोचरा खाकर मानी तुकडा मिलेगा. शिक्षा खाऊन रोटी तुकडा मिळेल. तर पुरुषार्थ खूप चांगला केला पाहिजे. बाबांच्याकडून अतिशय प्रेमाने हे ऐकलं पाहिजे. आणि मग उजळणी पण केली पाहिजे ह्या मुरलीच्या अभ्यासाची. शाळेमध्ये शिकतात तर मग घरी जाऊन शाळेतल्या होमवर्कचा अभ्यास करता ना. असे नाही की फक्त हिंडत फिरत राहतात. शिक्षणाची ओढ असते ना. तर 100 पटीने दंड. अगर अभ्यास व्यवस्थित नाही केला, तुमच्या डोक्यावरती जो पापाचा बोजा आहे तो जर तुम्ही बाबांच्या आठवणीने चुकतू करणार आहे आणि तुमच्या कर्मांना सुधारूनच तुम्ही आपल्या डोक्यावरती जे पापाचं ओझं आहे ते कमी करू शकता. तर बाबा सांगतात, इथे तर कितीतरी असे आहेत की जे काहीही समजत नाहीत. बिलकुल जसे पहिल्यासारखेच पत्थरबुद्धी आहेत. बाबांचे बनून सुद्धा स्वतःचं परिवर्तन होत नाही. मग जर मोठ्या चुका करतात तर 100 पटीने दंडही मिळेल ना. तर बाबा समजवतात, गोड गोड मुलांनो, वेळ वाया घालवू नका. ध्येय खूप उच्च आहे तुमचं. ध्येय खूप उंच आहे. कल्पकल्प तुम्हाला तसेच पद मिळेल. इथे तुम्ही आले आहात बाबांच्या जवळ. कशासाठी आला? नरापासून नारायण बनण्यासाठी आले आहात ना. तर नोकर चाकर बनण्यासाठी तर नाही आलात ना. शेवटी सर्वांना अचूक साक्षात्कार होणार आहे की आपण हे बनणार आहोत. बुद्धीसुद्धा म्हणते, जे कोणाचे कल्याण करत नाहीत ते पद काय प्राप्त करणार. काही जण तर रात्रदिवस खूप सेवा करतात. प्रदर्शनी मेळ्यामध्ये जाऊन खूप सेवा होते. बाबा म्हणतात, अशा काही चांगल्या चांगल्या वस्तू म्युझियममध्ये बनवा की ज्याला बघून मनुष्याला इच्छा होईल की हे काय करतात, ईश्वर कसा शिकवतो हे जाणण्याची त्यांना इच्छा होईल आणि ते समजण्यासाठी येतील. ज्या मनुष्यांना पाहण्याची इच्छा होईल ते समजतील की इथे तर जणू स्वर्ग साकारला आहे. सेंटर्स ना, ब्रह्माकुमारी सेंटर्सना थोडी ना स्वर्ग म्हणणार. दिवसेंदिवस नवीन गोष्टी होत राहतील, चित्र बनत राहतील. नवीन म्हणजे एकदम नवीन. नवीन कपडे बदलल्यावर मग जुने थोडीच घालतील. भगवान येतील तर जरूर कमालच करून दाखवतील ना. तर हे सगळं समजायचं आहे. भगवान आहेतच स्वर्गाची स्थापना करणारे. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर बाबांना भेटलेल्या मुलाप्रती
मात पिता म्हणजे ब्रह्माबाबा आणि शिवबाबांचा म्हणजेच बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बापदादांना याद याद प्यार शुभ प्रभात आणि बाबांना रिस्पेक्टफुली नमस्ते. बाबा नमस्ते. आपण आहे सद्बुद्धीने सर्व काही समजते आणि इतरांना सुद्धा समजवत असतो असे आपण मुले. आता आहे धारणासाठी मुख्य सारांश. धारणेसाठी मुख्य सारांश. बाबा जे सांगत आहेत त्याला खूप प्रेमाने आत्माभिमानी होऊन ऐकायचं आहे. समोर बसून बाबांना बघतही राहायचं आहे. तर बाबांच्या मधून तुमच्यामध्ये गुण येतील आणि ऐकण्यामध्ये सुद्धा एकाग्रता होईल. डुकली काढायची नाही. शिक्षणामध्ये खूप रुची ठेवायची आहे. भोजनाचा त्याग करून सुद्धा अभ्यास जरूर करायचा आहे. आणि दुसरी धारणा आहे एका बाबांनाच सच्चा दोस्त बनवायचा आहे. आपसातील शत्रुता नाहीशी करण्यासाठी मी आत्मा भाऊ आहे हा अभ्यास करायचा आहे. शरीराला पाहून देखील पाहायचं नाही, आत्माच पाहायचा आहे. आणि आता विचार करा की प्राणेश्वर परमपिता सद्गतीदाता शिवबाबा माझ्या डोक्यावरती हात ठेवतो आहे आणि मला वरदान देतो आहे असं मनपटलवरती चित्रण करा. वरदान आजच्या मुरलीचं वरदान आहे लाईट स्वरूपाची स्मृतीद्वारे व्यर्थच्या ओझ्यापासून हलके राहणारे तीव्र पुरुषार्थी भव. त्याचं विश्लेषण आहे जे आपल्या मूळ प्रकाशा स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहतात त्यांच्यामध्ये व्यर्थाला समर्थामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती असते. ते व्यर्थ वेळ, व्यर्थ संगत, व्यर्थ वातावरणाला सहज परिवर्तन करून डबल लाईट राहतील. त्याच्याबरोबर ब्राह्मण परिवाराच्या संबंधामध्ये, सेवेच्या संबंधामध्ये सुद्धा हलके राहतात. त्यांचे नाते कोणत्याही जुन्या संस्काराशी किंवा जुन्या संसारामध्ये व्यर्थ वेळ घालवणाऱ्या संसारासोबत त्यांचे नाते नसते. कोणत्याही ध्येयधारी व्यक्ती किंवा वस्तूकडे ते आकर्षित होत नाहीत. त्यांचे नाते केवळ अशा एक परमात्म्याबरोबरच असतं. अशा तीव्र पुरुषार्थी मुले सहजच फरिश्तेपणाच्या स्थितीला प्राप्त करू शकतात. आता फरिश्तापणा म्हणजे काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडं त्याचं सोल्युशन असणार आहे मनामध्ये आणि मन हलकं होऊन न झिंजोडता परिस्थितीमधून बाहेर कसं यायचं हे मात्र स्वतःही समजेल आणि इतरांनाही रास्ता दाखवेल अशी अवस्था म्हणजे फरिश्तेपणाची अवस्था. आजच्या मुरलीचं स्लोगन आहे बेफिकीर बादशाह बनायचे असेल तर तन मन धन प्रभू समर्पित करा. बेफिकीर बादशाह बनायचं असेल तर तन मन धन प्रभू समर्पित करा. ओम शांती शांती शांती. गोड गोड मुलांना आणि गोड गोड बाबांना खूप खूप धन्यवाद.